दर्शन एकदम सुखरूप झालेलं आपल्याला. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ परडी माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे 1 जानेवारी. तर मित्रांनो, आज आम्ही आई एकविरेच्या मंदिरात जाणार आहे. तर चला आता मी गाडी चालू करतो. तर मित्रांनो, आज कसं आहे ना, आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी आता म्हटलं की काहीतरी वेगळं करूया. त्याच्यामुळे म्हटलं आता मी लोणावळ्यातच आहे, तर म्हटलं आई एकविरेच्या मंदिरात जाऊन येतो. त्यासाठी मी निघालो. तर मित्रांनो, मी आता कारल्या फाटून आतमध्ये आलो आहे. तर हे बघा माझ्या पाठी एकविरा आईचा डोंगर हा. तर आता आपण तिथे जाणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण आता पूर्ण आपला प्रवास परत चालू करूया. तर प्रवास चालू झाल्यानंतर मित्रांनो, जरा मला इथे अडचण आली ती म्हणजे इथे रस्त्याचं काम जरा चालू होतं. त्याच्यामुळे मला व्हिडिओ करताना खूप अडचण आली. म्हणजे असं व्हिडिओ स्टेबल येत नव्हती, कारण का एका हाताने मी गाडी चालवत होतो आणि एका हाताने मोबाईल पकडून होतो. तर त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला कसं आता इथून दुकानं चालू झाले आहेत आणि कसं आज जरा ट्रॅफिक कमी होतं, कारण की आज सोमवार होता म्हणून शक्यतो इकडे लोक शनिवार आणि रविवारचं दर्शन घ्यायला येतात. कारण मित्रांनो, शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे शनिवार रविवार इकडे खूप गर्दी असते. आणि मित्रांनो, आता आपण मेन गेटवर आलेलो आहे. आता मेन गेटजवळ आल्याच्या नंतर आपल्याला पुढे उजवीकडे वळण घ्यायचं आहे, कारण का उजवीकडे रस्ता जातो तो आई एकविरेच्या डोंगरावर जातो आणि एक पुढे रस्ता सरळ जातो. ते सरळ घाटी लागते एक आईच्या मंदिराकडे जायला. तो घाटीला रस्ता जातो आणि एक पुढे सरळ गावात जातो. तर आपण ह्या डांबरीकर रस्त्यावरनं जाणार आहे, कारण का आपण स्कूटी घेऊन आलो म्हटल्यावर आपल्याला पायथ्यापर्यंत जाता येईल अर्धवट. त्याच्यानंतर मग तिथे आता आपलं चढाई सुरू झाल्यामुळे खूप वळणं आहेत वरती. जेमतेम मला वाटतं 4-5 वरनं झाडे असतील. त्याच्यानंतर आता पुढे ही रिक्षा असल्यामुळे जरा मला कट मारून पुढे जावं लागले, कारण का मी एका हाताने गाडी चालवत होतो आणि एका हाताने फोन पकडून होतो. आणि त्याच्यानंतर आता पुढे गेल्याच्यानंतर आणि मित्रांनो, जर आता तुम्ही ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही आई एकविरेच्या दर्शन घ्यायला कधी जाणार आहेत व कधी येणार आहात किंवा आलात म्हणून. तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथनं पुढे आता मला तिथे एक बाईकवाला भेटतो. त्याला मी आता ओव्हरटेक कसं मारतो ते बघा, कारण का तो माझ्या पुढे असल्यामुळे त्याची गेअरची गाडी असल्यामुळं लगेचच समोर चढ आणि डायरेक्ट वळण आल्यामुळे जरा त्यांना खूप अडचण झाली. तर माझ्याकडे ॲक्टिवा असल्यामुळं मला खूप तेवढा त्रास झाला नाही, कारण का मला फक्त एक्सिलेटर ओढायचं होतं. आणि मित्रांनो, डायरेक्टच वळण मारल्याच्यानंतर समोर बघतो तो काय खूप गर्दी दिसत होती. आणि पुढे जाऊन बघतो तर ही शाळेचं सहल आली होती, कारण का जानेवारीपासून शाळेचे शैक्षणिक सहल चालू होतात ना, तर त्याच्यातली एक सहल इकडे आली होती. आणि मित्रांनो, लगेचच तडण पार झाल्याच्यानंतर लेवल जागा आली, तेव्हा लगेच समोर गाडी आली. मला कचकन ब्रेक दाबावं लागलं आणि पुढे जाऊन बघतो सगळ्या गाड्या थांबून आहेत, कारण का पुढे फुल ट्रॅफिक जाम झालं होतं. लगेच डावी बाजूला गाडी घुसवली तर पुढे रिक्षा थांबून होती. आणि आता मला वाटलं खूप वेळ जाईल, पण नाही, हळूहळू गाडी चालत गेली पुढे. त्याच्यानंतर पुढे जाऊन बघतो तर काय पूर्ण येणाऱ्या गाड्या पण जास्ती आणि जाणाऱ्या गाड्या पण जास्तीच. तर त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला. आणि मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही कधी आलात तर गाडी जरा स्लोच चालवा, कारण का इकडे उतारावरून खाली येणाऱ्या गाड्या खूप जास्ती असतात. कारण का गेल्या वेळी एकदा आलो होतो मी, तेव्हा खूप मला गाड्या भेटल्या होत्या रस्त्यातून, पण सपकन गाड्या अशा अंगावर येतात. त्याच्यामुळे जरा शक्यतो हळू गाडी चालवा. तर मित्रांनो, आता फायनली आपण आता पोचतोय हळूहळू. आता फक्त 1 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. तर मित्रांनो, हळूहळू पुढे जात असं वाटलं होतं की मला परत गाडी पाठी घेऊन यायला लागेल, कारण का पुढे बघतो तर एकदम गाड्या फुल झाल्या होत्या, कारण का 2 व्हीलरची एका साईडने लाईन लागली होती आणि आतमध्ये गेल्यावर तर पूर्ण 4 व्हीलर पार्किंग झाल्या होत्या. तर त्याच्यानंतर बघतो तो काय जागाच नाही, तर मला गाडी बंद करून पाठी आणायला लागणार असं वाटत होतं. आणि शेवटी मित्रांनो तेच झालं, कारण का मी पुढे गेलो, गाडी घातली आणि परत पाठी आणली. तर मित्रांनो, आता वरती आल्यावर डोंगर हा आपल्याला असा दिसतो, हा बघा. ह्याच्या पुढे आता मित्रांनो आता आपल्याला चलत वरती जायला लागणार आहे, कारण का गाडी इथपर्यंतच येते. तर मित्रांनो, आता जाऊया. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 7, त्याच्यामुळे काही दुकानं बंद आहेत आणि काही दुकानं उघडी आहेत. तर मित्रांनो, एवढ्या डोंगरावर पण वरती एवढी दुकानं आहेत. तर मित्रांनो, आता घाटी लागली आहे, घाटीवरनं चढत वर जायचं आहे. त्याच्यानंतर
आता बघूया किती घाटीवरती जायला लागत आहे, त्याच्यानंतर जाव्यावरती. तर मित्रांनो हे बघा, आपल्याला ही अशी घाटी वर चढून जायची आहे. आणि मित्रांनो खालून जसं दिसतं तसं नाही आहे. तर आता ते पोचलो आहे. तर मित्रांनो आपल्याला नशीब होणार की आपल्याला आरती भेटली आहे. देवळात आरती चालू आहे. मित्रांनो एवढा मोठा डोंगर आता आपण आलेला आरती पण आपल्याला भेटलेली आहे. आताची आरती चालू झाली आहे. चला पुढे दादा, मोबाईल बंद कर दादा. चला पुढे. या पुढे गर्दी मागे. चला सरकार सहकारी करा, गर्दी आहे मागे, सरकार राहतो मागे. नाव काय दादा? सौरभ परवडी. सौरभ बालकरी पुन्हा प्रतिपादन मान्य करून काम मोबाईल बंद कर दादा. मित्रांनो आता दर्शन एकदम सुखरूप झालेलं आहे. आपल्याला प्रसादी भेटलेली आहे. तर चला आता आपण जाऊया. हा एक्झिट दरवाजा इकडे आहे. इकडे मस्त आता दर्शन झालेलं आहे. तर आता आपण जाऊया. हा एक दे आणि हा एक. हा किती म्हटलं सर? हा किती? हा पण एक दे. किती? फोटो कसा म्हटलं? फोटो कसा? 100 आणि खालचा? काका खालचं कुठे कितीला आहे? 200. तो बघा कुठचा फोटो घेऊ. 50 रुपये ओटी का? अब हा फोटो दे. ओटी का ना 50 रुपये ओटी देऊ का? हा फोटो दे. हां 50 रुपये ओटी का?
50. आणि दुसरी मोठ्या नावाली ती मोठी नावाली नाही किती देशील किती घेऊ 2 दे 2. किती 50. तर आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. आपण आता उतरलोय खाली. आता मस्त सूर्य पण उगवत आहे. तर आता आपण जाऊया घरी म्हणजे आता कामावर जाऊया. चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, बाय बाय.